हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी सोनम तुमचं मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळे कसे आहात, मजेत ना? तर आज आहे आमच्या घरात पिल्लूचं बोरनान, तर तीच तयारी सुरू आहे. तर दुपारचे 2 वाजलेत, तर 4 वाजता बोरनांसाठी बोलवले सगळं. तर चला आज भिंतीवरचं सगळं डेकोरेशन झालेलं आहे. आता मेन पार्ट सुरू होतोय. तर इथे मी फुलं कट करून घेते, जेणेकरून खाली इथे बिस्किट्स, चॉकलेट्स वगैरे त्याचे बाउल सजवताना कामी येईल अशी रांगोळीमध्ये मी त्याला सजवणार आहे. तर फुलं कट करून घेतली. पिल्लूने मला मदत केली फुलं कट करण्यासाठी. ती मला आणून देत होती आणि मी कट करत होती. ही आम्ही अशी क्यूटशी बिस्किटची ट्रेन बनवली आहे. त्या बिस्किटांच्या डब्यात म्हटलं चला चॉकलेट्स, थोडे जेम्स, गोळ्या असं काहीतरी भरूया ट्रेनचे डब्बे. आणि मस्त असं डेकोरेशन झालं. आणि डेकोरेशन कसं वाटतंय ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्या गाजरांपासून मी थोडी नारळाची झाडं बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे संक्रांती पण डेकोरेटिव्ह पद्धतीने यूज केलेले आहेत. त्यामध्ये हरभरा, गाजर, वाटाणा, पावटा असे घालून मस्त असं रांगोळीने सजवलेलं आहे. इथे पिल्लूची मावशी पिल्लूला तयार करत आहे. ती तिच्याकडूनच तयार होते. मला ती हाती घालती नाही चांगली वाटत आहे ना. सगळंच खूप काही गडबडीत झालेलं आहे. याने कसं लोक होते. छान, परफेक्ट. बघू बेल्लो. तिनेच अशी मस्त अशी सुरेख रांगोळी काढली आणि खूप सगळ्यांनी रांगोळीचं कौतुक केलं आणि डेकोरेशनचं सुद्धा. आणि ही अशी बोरनांची ज्वेलरी आणली होती पिल्लूसाठी. आणि हा क्यूटचा फ्रॉक मी ऑनलाईनच मागवला होता. मस्त असं सुंदर असं डेकोरेशन झालं. आणि मग मी नंतर पिल्लूचं औक्षण केलं. बाकी महिलांनी सुद्धा पिल्लूचं औक्षण करून घेतलं. आणि सगळ्यांनी नंतर पिल्लूने अजिबात त्रास दिला नाही ना, की ती ज्वेलरी ओढली का रडत होती. मस्त अशी शांत बसली होती. सगळे ओवाळत होते आणि तिला फक्त मला साखर खायला द्या, मी शांत बसते असं तिचं होतं. सगळेजण कौतुक करत होते. नाहीतर आमच्या बिल्डिंगमध्ये दुसरे झाले होते बोरनान, तिथे खूप बाळं ती रडत होती, ज्वेलरी घालून देत नव्हती. पण पिल्लू मात्र खूप शांत बसली. तिने खूप कोऑपरेटिव्ह केलं आणि सगळ्यांनी तिच्यावरती मुरमुरे, बोरं, शेंगा, चॉकलेट्स याचा सगळ्यांचा वर्षाव केला. सगळ्यांनी खूप छान आशीर्वाद दिले. आणि तिचं मात्र असं चाललं होतं की मी कधी मुरमुरे खाते, मी कधी चॉकलेट्स खाते असं. आणि खूप छान छान फोटो देखील आम्ही काढले आणि खूप मजा आली. खूप छान वाटलं मला. सगळे आले, सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केला होता. मग मोस्ट ऑफ द पिल्लूने खूप एन्जॉय केला. तिला खूप छान वाटलं होतं. सगळे तिचे मित्र, सगळे मैत्रिणी आल्या होत्या आणि खूप छान प्रोग्राम झाला. कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.